पण वहिनी आता नेमकं काय करायचं आपण? काय करायचं ते कळत नाहीये, पण काहीतरी करावं तर लागणारच. सर बरोबर आहे तुमचं, पण मला असं वाटतं की फार विचार करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही. बरोबर बोलतोस तू. काय करायचं ते कळत नसेल तर विचार करण्याच्या दुसरं काय करू शकतो आपण? मी एक सांगू का? तुम्ही सगळेजण आता विचार करणं थांबवा. आता फक्त मी सांगतो तसं करा. ओके? हा बोल ना प्लीज. तुम्ही तुमचा सगळा माल एसबी कंपनीच्या गोडाऊन मध्ये पाठवा. काय झालं? तू जे म्हणतोस ते बरोबर आहे, पण हे आपल्याला कसं शक्य होणार? एवढं काहीच नाही येत, मी सांगतो. सो हा डिसिजन फायनल. ओके? वा सौमित्र, वा, ग्रेट. हे सगळं ऐकल्यानंतर मलाही आता असं वाटायला लागलंय की आपल्या मनासारखं काहीतरी नक्कीच होणार. म्हणणारच आहे सर. आणि सर तुम्हीच तर नेहमी राधिकाला म्हणायचात ना, जर इच्छा असेल मनात तर मार्ग दिसतोच. आणि हा तर तुमच्या कंपनीचा प्रश्न आहे. आणि राधिका मसाले ही माझ्या बायकोची ओळख आहे. सौमित्रचे वडील कडक आहेत हे माहिती होतं, पण इतके कठोर असतील असं वाटलं नाही. हो, तुम्ही तर व्याही आहात ना त्यांचे. तुमच्याशी असं वागायला नको होतं त्यांनी. मला नाही आवडलं बरं त्यांचं असं हे वागणं. हे सगळ्यांना आपल्या पोट्ट्यामुळे होऊन राहिलंय. चांगले संबंध सगळे बिघडून राहिले त्यामुळे. हे बघा, जे काही आता झालं ते झालं, घडून गेला. त्याच्यावर आता पुन्हा चर्चा करण्यात काय अर्थ आहे? नाही पण नाना, बाबा, हे तुमचं चुकलं. तिथे जाण्यापूर्वी तुम्ही राधिका आणि सौमित्र दोघांशीही बोलायला हवं होतं. बरोबर बोलतेस रेवती, आमचं जरा चुकलंच. तर आम्ही तिथे गेल्यावर एवढा मोठा गोंधळ होईल याची काही कल्पनाच नव्हती आम्हाला. आधी आम्हाला वाटलं आम्हाला समजून घेतील ते. हा, पण त्यांनी आम्हाला समजून घेतलंच नाही. आता या सगळ्या प्रकरणाचे पडसाद राधिकाच्या घरात पोचू नये म्हणजे झाला. पोट्ट्यापायी राधिकाला काका सहन करावं लागणार आहे, देव जाणे बाई. तुम्ही एक काम करता का? तुम्ही ना एकदा वसुंधरा त्यांची बोलून घ्या. नाही म्हणत तेच आलं होतं. नाही हा, प्लीज. एकदा केलेली चूक पुन्हा करू नका. आणि मला असं वाटतं की हे जे काही सगळं झालंय ना, त्याच्यावरती राधिका आणि सौमित्रच मार्ग काढू शकतो. मी एकदा बोलून घेते राधिकाशी. गरज काय होती त्यांना ऑफिसमध्ये येण्याची? आणि आले ते आले असं रिॲक्ट व्हायचं? मला तर हे कळत नाही की गुरुनाथ सुभेदार माझा एम्प्लॉई आहे ही गोष्ट यांना कळाली कशी? आणि आता ते महत्वाचं आहे का? पण ऑफकोर्स महत्वाचं आहे. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर महत्वाचं आहे. सरळ माझ्या ऑफिसमध्ये येतात आणि माझ्या समोरच माझ्या एम्प्लॉईला वाटेल तसं बोलतात. मला तर हे कळत नाही की कुठल्या अधिकाराने ते ऑफिसमध्ये आले होते. हाऊ डेअर दे? बाबा बाबा ऐका ना, नाही खरंच त्यांचं चुकलं, पण मी माफी मागते त्यांच्या वतीने. तू माफी मागून काय होणार आहे तुम्हाला सांग? जे घडलं ते बदलणार आहे का विसरता येणार आहे? आजपर्यंत युनियन लीडर सुद्धा माझ्याशी असं कधी बोलले नव्हते. अनएज्युकेटेड, दॅट्स इट. अशिक्षित लोक असतात ना, त्यांनाच मॅनर्स नसतात आणि सेन्स ऑफ एटिकेट नसतो. बाबा ते अशिक्षित नाहीयेत. भावनेच्या भरात त्यांच्याकडनं असं घडलं असेल. एक्झॅक्टली, दॅट्स माय पॉइंट. भावनेच्या भरात जे एकसारखे भावनेच्या मागे धावतात ना, तेच अशा चुका करतात. एवढं वय झालंय तरी कुठे कसं वागायचं, काय बोलायचं याचं तारतम्य नाही. सो सॅड. मित्र काय चाललंय मला खरंच कळत नाही. राधा तू शांत हो, तू नको काळजी करूस. तर मी बघतो काय करायचं. एकच उपाय आता. तू काय करणार आहेस? सांगतो. अदाएं भी है, मोहब्बत भी है, नजाकत भी है मेरे महबूब में. क्या बात है?
गुरुनाथ सुभेदार इन रोमॅन्टिक मूड हा. अरे नाही रे, जस्ट ट्राय केलं मी. पण तुला खरं सांगू का माया, मी आधीपासून असाच होतो. म्हणजे गुरुनाथ सुभेदार वॉज ऑलवेज लाईक दिस. फक्त हे मधल्या काळामध्ये जरा कम ऑन गुरुनाथ. नाही चल ते सोडून दे. पण मी तुला खरंच सांगतो, मी जो पूर्वीचा गुरुनाथ सुभेदार होतो ना, तो आता परत तसाच झालोय. आणि ते फक्त आणि फक्त तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे. म्हणजे मी असा अचानक आनंदी राहायला लागलोय. मला सगळं जग असं खूप सुंदर आहे, सगळं हॅपी वाटायला लागलंय. काय झालं? एनिथिंग सिरियस? ना नथिंग. ऍक्च्युली उद्या अचानक बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग बोलवली आहे. आय गेस उद्या कंपनीचा सीईओ डिक्लेअर होणार असेल. अरे मग टेन्शन काय घेतेस माया यार, कम ऑन. एसबी ग्रुप ऑफ कंपनीची सीईओ फक्त आणि फक्त तू होणार. आणि हे तुला माहिती आहे की नाही? यार म्हणजे लेट्स सी, मलाही होप्स आहेत. नाही याच्यामध्ये काही वादच नाही. माया मी तुला सांगतो ना यार, एसबी ग्रुप ऑफ कंपनीची सीईओ तूच होणार. हे बघ, या अख्ख्या कंपनीमध्ये, अख्ख्या ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये दुसरं कुणी नाहीये ज्याची एवढी लेवल आहे की ती एसबी. फोन, तुझा फोन वाजतोय. नाही पण फोन वाजतोय तुझा. सॉरी, फोन वाज. या गॅरीला काय झालं तेच कळत नाहीये. आजकाल माझा फोनच घेत नाही. निदान आज तरी वेळेवर घरी येणार आहे की नाही आय डोंट नो. नाही तर मी आपलं यासाठी सगळी तयारी करून ठेवते आणि ह्याला त्याचं काहीच नाही. काय झालं? कोणाचा फोन होता? नाही काही नाही, घरून होता. एनिथिंग सिरियस? ते सोड ना तू माया. तू एसबी ग्रुप ऑफ कंपनीची सीईओ होणार आहेस. तुला लक्षात येतंय का? आय एम सो हॅपी की तुला कॉंग्रॅच्युलेशन करायचं होतं. सो अरे मग एवढं काय त्यात, कर की कॉंग्रॅच्युलेट. गुरुनाथ. ओके माया, कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट. म्हणजे तुलाही कळलं तर? हो. रेवती, जे झालं ते फार वाईट झालंय. इथे आम्हाला सगळ्यांनाच वाईट वाटतंय. जे काही घडलं त्यातून आई बाबा, नाना नानी कुणीच सावरू शकलेलं नाहीये. आई आणि नानी सतत त्याच गोष्टीचा विचार करत बसलेत. मी काय म्हणते राधिका, तू आणि सौमित्र जरा इथे येऊन जाता का? हो, मलाही तसंच वाटतंय. मी असं करते, उद्या येऊन भेटते त्यांना. ठीक आहे, मग तुम्ही आलात की मगच बोलूया. बाय. ठीक आहे, बाय. सौमित्र, रेवतीचा फोन होता. आपण उद्या आई बाबांना भेटायला जायचं का? राधा, मी आता तुला काहीच प्रॉमिस नाही करू शकणार, कारण मी उद्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग बोलवली. अचानक? मी उद्या त्यांच्यासमोर गुरुनाथचा विषय काढणार आणि त्याला कंपनीतून काढून टाकणार. काय चाललंय? गॅरी, तू आता काही बोलायचं नाहीस. आम्ही जे देतो ते सगळं खायचंय. तुमच्या आवडीचं सगळं केलंय आम्ही. का आज काय स्पेशल आहे का? काय दुसरं काही स्पेशल असायला हवं का? गॅरी, तू माझ्यासाठी स्पेशल आहेस म्हणून केलंय मी हे सगळं. प्लीज पटेल असं बोल. हे ऐकतानाही त्रास होतोय. जोक करतात ना जावे बापू, जोक करतात ते. हो की नाही जावे बापू? तुमच्या मुलीशी लग्न करून आयुष्याचा जोक झाला, आता अजून नाही जोक करणार त्याला. लगेच दुसरा जोकिंग ना. ठीक आहे, सोड, तू सगळं खाऊन घे. ऍटलीस्ट मला सांग तरी कसं झालंय. प्लीज. आवडलं का सांगा. हा, खा ना. कसं झालंय? कसं झालंय? अप्रतिम.
मम्मा, त्याला नाही आवडलं. अगं शोनू बेबी अप्रतिम म्हणजे छान, एक्सलंट, छान, सुंदर. सिरियसली? येस. थांब मग हे पण टेस्ट कर. मी पास्ता केलाय तुझ्यासाठी. थांब थांब, मी तुला फीड कर. हे पण केलंय मी. Wait, wait, फ्रेंच hold on. टोस्ट केले. एकदम मस्त तुम्ही आहे. खाल्लेच पाहिजे. नाही, बरं, नाही, खाल्लं पाहिजे. तर बघ. बाबा, मला माहिती आहे डॅड तुमच्याशी ज्या पद्धतीने वागलायत ते चुकीचं आहे. आणि जेव्हा आम्हाला कळलं की हे सगळं असं घडलंय तेव्हा आम्हालाच एवढं इन्सल्टिंग फील झालं की तुम्हाला काय वाटलं असेल याची कल्पना करू शकतो मी. म्हणूनच जे काय घडलं त्या प्रकाराबद्दल तुमची माफी मागायला आलोय. आय एम सॉरी. नाही नाही सौमित्र, तू माफी नाही मागायची, मी त्यांच्या वतीनं माफी मागते. अजिबात नाही. खरं तर चूक तुझ्या बाबांची नाहीच आहे, चूक माझीच होती. त्या गुरुवर असलेल्या रागामुळे माझं तोल गेलं आणि मला साधा मॅनर्सही कळलं नाही की मी कुठे उभा आहे, कुणाशी बोलतो, काय बोलतो, कुठला आवाज आहे माझा, साधं कळलं नाही रे मला. चूक यशवंतरावांची नाही आहे सौमित्र, चूक आमची आहे. आणि म्हणून मी आणि नानासाहेबांनी ठरवलं की लवकरात लवकर त्यांना भेटायचं आणि त्यांची माफी मागायची आहे. बाबा, तुम्ही प्लीज असं काही करू नका. काही समजावं ना यांना. का बाई, आता मी का समजावू? हा सगळा घडला प्रकार तर मॅथ्स समजण्याच्या पलीकडले आहे ना. नाही नाही बाबा, तुम्ही असं काही करायचं नाही. डॅडला काय वाटलं असेल ना ह्याची काळजी तुम्ही नका करू. त्यांना काय समजवायचं ते मी समजावेन. अरे पण सौमित्र, मी नको ना बाबा, नको ना प्लीज. यावर आता चर्चा पण नको करूया बस. पण जो काही प्रकार घडला तो बाई आम्हाला आवडला नाही, तो बरा नाही. खरं आहे. आणि जे काय घडले त्यात आपल्या कोणाचाच दोष नाहीये. दोष असेल तर फक्त आणि फक्त गुरुच आहे. त्यामुळे मी असं ठरवलंय की लवकरात लवकर त्याला कंपनीतून बाहेर काढायचं, म्हणजे आपल्यात कधीही वाद होणार नाही. त्यामुळे आता प्लीज तुम्ही नका काळजी करू. खरंच आम्हाला दोघांनाही तुमच्याशी हे सगळं शेअर करायचं होतं म्हणून तुम्हाला भेटायला आलो. पण आम्हाला आता निघायला लागेल कारण आम्हालाही ऑफिसला पोहोचायचं. येस, कम इन. सर एक रिक्वेस्ट करायची होती. बोल गुरुनाथ. सर, तुमच्या माहितीमध्ये कुठे काही माझ्या लायक काही जॉब असेल किंवा तुमच्या रेकमेंडेशनने मी दुसरीकडे कुठे काम करू शकत असेल तर प्लीज तुम्ही तसं मला सजेस्ट कराल का, सो दॅट इकडे काही प्रॉब्लेम नको, मी तिथे काम करेन हवं तर. गुरुनाथ, तुला अलीकडेच तुझ्या परफॉर्मन्ससाठी अवॉर्ड दिलं गेलंय. या बॅकग्राऊंडवरती तू एकदा रेझिग्नेशन लेटर काय घेऊन येतोस, एकदा मला दुसऱ्या कंपनीचं रेफरन्स द्या म्हणून काय येतोस. काय चाललंय काय तुझं? नाही सर, तसं नाही. रेझिग्नेशन लेटर मी परत देणार नाही, पण तरी मला असं मी कमी. हा दीक्षित. सर, कॉन्फरन्स रूम मध्ये सगळे डिरेक्टर्स आले. हो, त्यांना म्हणून मी आलो. येस सर. अजून एक रिक्वेस्ट होती सर. गुरुनाथ, लवकर. ॲज यू नो, मला बोर्डाची मीटिंग आहे. नाही, मी तेच बाहेर ऐकलं की एक बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मोठी मीटिंग होती ज्याच्यामध्ये एका महत्वाच्या पोस्टसाठी सिलेक्शन होणार आहे. मग आता ही पोस्ट तुला हवी? नाही सर, तसं नाही. उलट माझं असं म्हणणं होतं की राधिकाला जर सीईओ केलं तर सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना. गुरुनाथ, एक काम कर. हा सर. तुला नेमून जी कामं दिली आहेत ती छान कर, प्रामाणिकपणे. ओके? सॉरी सर, मला फक्त वाटलं म्हणून. जा. सॉरी. चला, यशवंत सर विचारात पडले तिथेच माझा पहिला डाव तर यशस्वी झालाय. मॅम प्लीज कूल डाऊन. वैदी, आणि सौमित्र जर स्वतः हे प्रकरण हँडल करणार असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं, काळजी करायचं काहीच कारण नाही. हो ना. आणि गुरुसरांच्या अशा वागण्यावर कोणीतरी ऍक्शन घ्यायलाच पाहिजे होती ना. हो, आणि हीच ती वेळ आहे. गुरुनाथने स्वतःचा खरा चेहरा लपवून एक खोटा मुखवटा सगळ्यांसमोर आणलेला आहे. आणि हाच चेहरा सौमित्र सगळ्यांसमोर उघडा पाडतो की नाही बघा तुम्ही. मला आता वेगळीच भीती वाटते. आधीच बाबांमध्ये आणि सौमित्रमध्ये वाद आहे. सौमित्र तिथे जाणार आणि यांना ऑफिसमधनं काढून टाकण्यासाठी हट्ट करणार. मग बाबाही त्यांना ठेवण्यासाठी हट्ट करणार. हे राहिले बाजूलाच, मधल्यामध्ये या दोघांचं भांडण होणार. मॅम, असं काही होणार नाहीये. सौमित्र आहे ना, ते नाही होऊ देणार असं काही. जेनी, मलाही त्याच्यावरती विश्वास आहे, पण हो ना,
मग तुम्ही का टेन्शन घेता वहिनी? माझा सौमित्रावरती विश्वास आहे, पण माझा माझ्या नशिबावरती विश्वास नाही. जेव्हा जेव्हा काहीतरी चांगलं घडतं ना, आता सगळं सुरळीत पार पडेल असं वाटतं ना, तेव्हाच नेमकं हे असलं काहीतरी घडतं. हे सगळं माझ्यामुळे होतंय, माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो. दुष्टचक्र कधी थांबणार आहे काही कळत नाही. मॅम, पाणी घ्या. आय एम शुअर की यावेळी असं काही होणार नाहीये. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना जरा आश्चर्यच वाटलं असेल की मी त्या तातडीने का मीटिंग बोलवली आहे. तर आता तुमचा कोणाचा जास्त वेळ न घेता मी डायरेक्टली विषयाला हात घालतो. आपल्या एसबी कंपनीमध्ये एक नव्याने जॉईन झालेला एम्प्लॉई आहे, त्याच्याबद्दल मला. एक मिनिट सौमित्र, त्या अगोदर मला एक महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे, इफ आय मे. खरं तर ही अनाउन्समेंट करण्यासाठी मी बोर्डाची मीटिंग लवकरच बोलवणारच होतो. आज अनायसा योग जुळूनच आलाय, तो वाय नॉट. एवढी अशी कोणती महत्वाची अनाउन्समेंट आहे? आमची आता क्युरियोसिटी वाढत चालली. ऑल द बेस्ट माय. एसबी ग्रुप ऑफ कंपनीजच्या सीईओच्या पोस्टसाठी मी एका व्यक्तीची निवड केली. आज तुमच्या समोर ऑफिशियली मला त्या व्यक्तीचं नाव अनाउन्स करायचं. बोला मिस्टर बनहट्टी, ती व्यक्ती आहे तरी कोण? मिसेस राधिका बनहट्टी. राधिका बनहट्टी? येस, राधिका बनहट्टी. राधिका माझी सून आहे हे तुम्ही सगळे जाणताच, पण तिची खरी ओळख ही नाही. तिची खरी ओळख म्हणजे ती स्वतः एका कंपनीची मालकीण आहे आणि त्या कंपनीमध्ये तिने स्वतःचं कर्तृत्व बियॉन्ड डाऊट सिद्ध केले. आणि म्हणूनच मला पूर्ण खात्री वाटते की आपल्या कंपनीच्या सीईओच्या पोस्टसाठी आपल्याला राधिकापेक्षा चांगली कॅन्डिडेट मिळू शकणार नाही. सर, सॉरी टू से, बट मला असं वाटतं या पोस्टसाठी तुम्ही अजून एकदा विचार करायला हवा. नाही म्हणजे राधिकाच्या नावाबद्दल मला काहीच आक्षेप नाही, बट स्टील दिस पोस्ट कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी. अँड माया, या बाबतीत जितका विचार करायचा होता तो माझा अगोदरच करून झालेला. डॅड, पण हे माझ्यासाठी पण खूपच अनएक्सपेक्टेड आहे एकदम. सौमित्र, चांगल्या गोष्टी अनएक्सपेक्टेडलीच घडत असतात. करेक्ट सर, तुम्ही जो निर्णय घेणार तो विचार करूनच घेणार. आमची काहीच हरकत नाही. गुड. एनीबडी हॅज एनी क्वेश्चन्स? नो सर. माया, डू यू हॅव एनीथिंग टू से? नो सर. गुड. इट्स डन देन. तेव्हा मीटिंग सुरू झालेली असेल, आता थोड्याच वेळात नाव अनाउन्स होईल.